नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर करमळकर, आमचे जुने सहकारी आणि मित्र डॉक्टर विवेक सावंत, श्री विनोद शिरसाट की जे तरुण आहेत परंतु खूप अभ्यासू असं ते व्यक्तिमत्व आहे. या समीक्षा त्रैमासिकाचे संपादक डॉक्टर शैलेश त्रिभुवन आणि माझे मित्र, सहकारी, विद्यार्थी आणि आजचे उत्सवमूर्ती डॉक्टर संजय ढोले. श्रोत्यांमध्ये अनेक मान्यवर आहेत, सर्वांचंच नाव घेणं शक्य नाही. त्यात माझे काही सहकारी आहेत, मित्र आहेत, इथं संजय ढोलेंचे हितचिंतक आहेत. आत्ताच आपण एक खूप सुंदर असं भाषण ऐकलेलं आहे आणि विनोद यांची विश्लेषण पद्धती जी आहे ती खूप परिणामकारक असते. त्यांची अनेक भाषणं मी ऐकलेली आहेत, अध्यक्ष म्हणून ऐकलेली आहेत. अशा पार्श्वभूमीवर आता काय बोलावं असा प्रश्न माझ्यापुढे आहे. एक तर मी विस्तृत लेख लिहिलेला आहे, त्यामुळे सांगण्यासारखं काही फार राहिलेलं नाही. पण त्याही पलीकडे जाऊन काही एक दोन मुद्दे मांडता आले तर मी ते मांडणार आहे. विज्ञान साहित्याची सुरुवात अर्थातच पाश्चिमात्य देशात झाली आणि आपल्याला माहिती आहे की 100 वर्षाहून अधिक काळ लोटला गेला आहे. आणि त्याचं एक परिप्रेक्ष्य ज्याला म्हणतो आपण, त्याच्याविषयीची अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. असंच एक पुस्तक मी आत्ता अमेरिकेत असताना वाचलं आणि त्यात त्या संपादकाने असं म्हटलं आहे की हे जे विज्ञान साहित्य आहे त्याचे 3 टप्पे त्यांनी केलेले होते. पहिला टप्पा जो आहे त्याला तो सुवर्णयुग म्हणतो, गोल्डन एज. आणि ह्या गोल्डन एजमध्ये त्यांनी काही लेखकांची निवड केली आणि त्यातले काही आपल्या परिचयाचे आहेत, काही परिचयाचे नसतीलही. जसं पॉल अँडरसन असतील, हाइनलाईन असतील, बीगल असेल, नंतर आयझॅक असिमो हे तर सर्वांच्या परिचयाचं नाव आहे, किंवा आर्थर क्लार्क. असे अनेक लेखक त्यांनी घेतले. एक 10 लेखकांची निवड केलेली आहे. आणि या लेखकांची निवड करताना त्यांनी त्यांच्या कथा ज्या आहेत त्या निवडल्यात. आणि गंमत म्हणजे या कथा जर तुम्ही वाचल्या तर त्या कथांमध्ये अनेक प्रकारची, म्हणजे ज्याला म्हणतो आपण की कल्पना ज्या आहेत त्या अद्भुत अशा कल्पना आपल्याला पाहायला मिळतात. आता उदाहरणार्थ यांची जी कादंबरी आहे असिमोवची, नेकेड सन म्हणून, त्याच्यामध्ये अजून आपण त्याच्या जवळ पण नाही आहे, कारण आपण सध्या फक्त अवकाशामध्ये 100 किलोमीटरपर्यंत जाऊन आपण प्रयोगशाळा तयार केलेली आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला काही अडचणी येत आहेत. सध्या सुनीता विल्यम्स त्याच्यामध्ये अडकलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे. पण या लेखकांनी त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळं विश्व आहे, एक प्लॅनेट आहे आणि त्या प्लॅनेटवर सगळे वस्ती झालेली आहे आणि त्या वस्तीमध्ये रोबोटची संख्या जास्त आहे. म्हणजे 5000 लोक आहेत आणि 50,000 रोबोट आहेत. आणि मग तो समाज कसा असेल किंवा काय आणि त्याच्या उणीव काय अशाबद्दल अशा अनेक कल्पना त्यांनी त्याच्यामधनं घेतलेल्या आहेत आणि म्हणून त्याला एक सुवर्णयुग असं नाव दिलं त्यांनी. नंतरचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये त्यांनी न्यू वेव्ज असं त्याला शीर्षक दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लेखकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. आणि तिसरा जो म्हणजे कालखंड ते म्हणतात तर ते मेडिएशन किंवा मीडियाच्या संबंधामध्ये जे चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोक जे व्यक्त होत आहेत त्याच्याविषयीचं दिलेलं आहे. आता याचा आणि संजय ढोलेंचा काय संबंध आहे? तर हेच ॲनालिसिस किंवा हेच विश्लेषण आपण मराठी साहित्य, विज्ञान साहित्याबद्दल केलं किंवा एकूण भारतीय विज्ञान साहित्याबद्दल केलं तर त्याचे असे 3 टप्पे आपल्याला पाडता येतात. त्यातला पहिला टप्पा जो आहे तो नारळीकर, फोंडके, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे असे जे लेखक आहेत त्या लेखकांनी तो समृद्ध केलेला आहे. त्याच्यानंतरचा जो टप्पा तो की ज्याच्यामध्ये तरुण लेखक आलेले आहेत त्याच्यामध्ये संजय ढोलेंचा समावेश होता. आणि संजय ढोलेंचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की संजय ढोले हे सुवर्णयुगामध्ये पण जाऊ शकतात आणि पुढच्या टप्प्यात जाऊ शकतात. आणि हे स्थान त्यांचं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आता संजय ढोलेंचा मी चाहता का आहे?
कारण त्यांनी पहिली कथा मला वाचायला दिली आणि आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड, की म्हणलं अरे हे कथेचा बाज आणि मांडणी ही खूपच चांगली आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी ज्या कल्पना वापरलेल्या आहेत, आता काय होतं बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की सुरुवातीच्या ज्या विज्ञान कथा होत्या त्याच्यामध्ये परदेशी ज्या कथा होत्या त्याच्यामधली सूत्र वापरूनच कथा लिहिल्या गेले बऱ्याचशा. परंतु संजय ढोले त्याच्या पलीकडे गेले आणि त्यांनी नवीन विज्ञान जे आलं, समजा नॅनो टेक्नॉलॉजी आहे त्याचा त्यांनी अवलंब केला, किंवा रेडिएशनमधले नवीन जे परिमाण आहेत त्याचा त्यांनी उपयोग केला, किंवा जनुकशास्त्रामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याचा त्यांनी उपयोग केला. आणि हे त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य म्हणून राहिलेलं आहे. आता विज्ञान कथा कशाला म्हणायची याच्याबद्दल अनेक मतभेद असू शकतात, अनेक विचार लोकांनी व्यक्त केले, पण मला स्वतःला असं वाटतं की त्या कथेचं जे सूत्र आहे ते विज्ञानविषयकच असलं पाहिजे. विज्ञान केवळ एक कुठेतरी आलंय मध्ये आणि बाकीच्या गोष्टी फापट पसारा आहे असं असतं कामा नये, किंवा ते सूत्र सुटता कामा नये. बऱ्याच कथांमध्ये आपल्याला दिसतं की फक्त त्यांनी संगणक वापरलं एवढंच असतं विज्ञान, बाकी काहीच नसतं, बाकी दुसरीच कथा असते. आणि मग त्याला विज्ञान कथा म्हणून लोक म्हणतात की ही विज्ञान कथा आहे आमची. तसं संजय ढोलेंच्या कथांमध्ये नाही. ते जे सूत्र आहे ते सूत्र शेवटपर्यंत हे विज्ञानावर आधारित आहे हेच राहतं. आणि हे विज्ञान कथांचं वैशिष्ट्य जर मी जर असिमोव वाचला पूर्ण किंवा आर्थर क्लार्क वाचला तर ह्या कथांमधनं तुम्हाला ते दिसतं की ते इतकं अंडरलाईन इतकं स्ट्रॉंग असतं ते की ते कधी सुटत नाही त्यांचं भान. आणि कल्पना ज्या आहेत त्या कल्पनासुद्धा मला असं वाटतं की अजूनही मराठी विज्ञान कथांमध्ये नवनवीन कल्पना येण्यासाठी खूप मोठा वाव आहे. कारण काही कल्पना आपण घेतलेल्या नाहीत किंवा त्या वाचकांना रुचतील पटतील याबद्दल आपल्याला खात्री वाटत नाही. पण विवेकला माहिती असेल की लोकविज्ञानमध्ये आम्ही ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस एक सूत्र असं एक आम्ही ठरवलं होतं की ज्यावेळेस आपण सामान्य लोकांपर्यंत विज्ञान घेऊन जातो त्यावेळेस ते त्यांना कळलं नाही तर ते आपला दोष आहे, म्हणजे आपली कमतरता आहे, त्यांची नाही आहे. आणि मला असं वाटतं की हा दृष्टिकोन आपण विज्ञान कथांच्या किंवा विज्ञान साहित्याच्या बाबतीमध्ये ठेवला पाहिजे. एक चांगली गोष्ट झाली या अंकाच्या निमित्ताने की याच्यामध्ये अनेक लेखक आहेत की जे विज्ञानाशी प्रत्यक्ष संबंधित नाही आहेत. आणि मला असं वाटतं की हे खूप पुढचं पाऊल आहे. कारण हा जो म्हणजे हे आपण आता यांना विज्ञान कथा म्हणतो, काही दिवसांनी त्या राहणार पण नाहीत, त्या सामान्य साहित्याचा भाग बनून जातील. त्या ग्रामीण साहित्य कुठे राहिलं आता, कारण ग्रामीण परिप्रेक्ष्यच बदलला त्यामुळे ते राहिलंच नाही आता काही, किंवा नवीन प्रकारे लिहावं लागेल ग्रामीण साहित्य. म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये जे बदल होत आहेत त्याच्या अनुषंगाने कोणीतरी लिहायला पाहिजे, म्हणजे ते नवीन प्रकारचं ग्रामीण साहित्य होईल. तसं विज्ञानाचं होईल की विज्ञान साहित्य आणि हे अमेरिकन किंवा पाश्चात्य साहित्यामध्ये सुद्धा हे घडलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. तो जो प्रस्थापित साहित्य होतं त्याचा तो भागच मानला जात नव्हता. परंतु लेखक लिहित राहिले, लोक कथा लिहित राहिले, वैज्ञानिक साहित्य निर्माण होऊ लागलं आणि एक दिवशी ते एवढं मोठं झालं की त्याची दखल घेणं भाग पडलं. आणि मला असं वाटतं की तेच मराठी साहित्यामध्ये होणं आवश्यक आहे. पण त्याच्यासाठी एक संजय ढोले एकटे असून चालणार नाही, त्याच्यासाठी अनेक लोकांनी त्याच्यामध्ये यायला हवं. आणि हा जो टाबू आहे की विज्ञान जाणणाराच फक्त विज्ञान लिहू शकतो असं काही नाही. ज्याचा अभ्यास आहे तो त्यामध्ये लिहू शकेल असं मला वाटतं. कारण विषय अनेक आहेत. मी एक कथा वाचली, त्या कथेमध्ये त्यांनी अशी कल्पना केली होती की 200 वर्षानंतर आजच्या काळामधला जो संगीतज्ञ आहे किंवा एक संगीतामधली मोठी व्यक्ती आहे तर त्याला जिवंत करून त्याचं जे वैशिष्ट्य होती ती वैशिष्ट्य त्यांनी वापरली. म्हणजे अशा प्रकारच्या कल्पना त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला घेणं भाग आहे. पण त्याच्यामध्ये संगीताचं ज्ञान असणं खूप आवश्यक, कारण त्याच्यामध्ये जी वर्णनं आलीत ना ते डिटेलिंग एवढं आहे की म्हणजे ते अभ्यास केल्याशिवाय काही शक्य नाही. म्हणजे भीमसेन जोशींचं वर्णन करायचं म्हणलं तर आपल्याला संगीत किती अभ्यास करावा लागेल. तर हे एक आव्हान आहे आपल्यापुढे. म्हणजे पुढच्या काळामध्ये विज्ञान साहित्यापुढे हे खूप मोठं आव्हान आहे. आणि मला असं वाटतं की वाचक आता प्रगल्भ होत चालला आहे. प्रगल्भ होत म्हणजे त्याचे अनेक उदाहरणं आहेत की सुपर क्लोन कादंबरीवर मला अनेक प्रतिक्रिया आल्या.
त्याच्यामध्ये एक प्रतिक्रिया अशी होती की तुमचं लिखाण वाचताना आम्हाला आसिमोवची आठवण होते, पण मी आसिमोवचं साहित्यच वाचलं नव्हतं आणि ते मी जाणीवपूर्वक वाचलं नव्हतं, कारण मला असं वाटायचं की आपण जर ते वाचलं तर तेच आपल्या लेखनात येईल. म्हणजे आपली जी स्वतःची जी कल्पना आहे ती कल्पना कारण होत असतो, त्या परिणाम होतोच तुमचा. तर मला कळत नव्हतं की आसिमोव का लोक म्हणतात की तुमची स्टाईल आसिमोवसारखी आहे. तर आत्ता मी त्यांची जी कादंबरी वाचली अमेरिकेत असताना, त्याच्यावरून मला कळलं की त्यांची लिहिण्याची जी पद्धत आहे ती संवादात्मक आहे, घटनात्मक नाही, आणि तीच माझी पद्धत आहे. तर मला असं वाटतं की आपण स्वतंत्रपणे अनेक गोष्टी करू शकतो, आणि ते मला असं वाटतं की ते जे स्वातंत्र्य आहे ते आपण निश्चितपणे पाळलं पाहिजे. आणि पुढील काळामध्ये ते एक आपल्यापुढे मोठं आव्हान असणार आहे. आता विज्ञान साहित्याची दखल घेतलेली आहे. साहित्य डॉक्टर जयंत नारळीकरांना अध्यक्ष केलं, याचा अर्थ त्यांनी कुठेतरी ती मान्यता दिलेली आहे, पण ती टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे, पुढे नेली पाहिजे. कारण सध्या जे मला दिसतं आहे ते काही फारसं आशादायी असं मला वाटत नाही. नवीन दमाचे जे लेखक आहेत ते अजून पुढे यायला पाहिजेत, त्यांनी तेवढ्या ताकदीने लिहिलं पाहिजे, आणि त्याचा परिणाम हा पुढच्या काळामध्ये राहतील. आणि त्याचं थोडं का होईना दायित्व हे डॉक्टर संजय ढोलेनवर आहे असं मला वाटतं, कारण ते अजून तरुण आहेत, म्हणजे आमच्यापेक्षा तर तरुण आहेत ते नक्कीच. म्हणजे पुढील 10 वर्षे ते कॉन्ट्रीब्युशन निश्चित देऊ शकतात. तर त्या दृष्टीने प्रयत्न करावा. आणि त्रिभुवन यांच्यासारखे जे लोक आहेत की ज्यांना ते एक दृष्टी आहे, एक त्यांची एक इच्छा आहे किंवा त्यांचा एक विचार आहे, त्याची जर साथ लाभली तर ह्या गोष्टी निश्चितपणे घडू शकतील. तर मी पुन्हा एकदा संजयचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. एक गोष्ट निश्चितपणे नमूद करावं लागेल की सौ ढोले यांचं पण त्याच्यामध्ये योगदान आहे, कारण ते एक चांगले वाचक आहेत, आणि पत्नीपेक्षा जास्त चांगला टीकाकार कोणीच होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनाही मी त्यांचे कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद.